कर्जत जामखेडमध्ये माझा पराभव हा नियोजित कट, भाजप नेते राम शिंदे यांचा आरोप. अजित पवारही सहभागी असल्याचा शिंदेंना संशय. थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं. अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला. सभा झाली असती तर निकाल वर खाली झाला असता, रोहित पवारांची कबुली. सख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करण्याचं काहीच कारण नव्हतं. योगेंद्र कधीच राजकारणात नव्हता. बारामतीच्या उमेदवारीवरून अजित पवारांच्या कानपिचक्या. पवारांच्या गटातले काही आमदार आमच्या पक्षात येतील. अजित पवारांच्या गटाचे प्रतोद. अनिल पाटलांचा दावा. जयंत पाटलांसाठी महायुतीच्या 3ही पक्षात मंत्रीपद राखीव असेल अशी ही ऑफर. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज दुपारी दिल्लीला रवाना होणार. मुख्यमंत्री पदाबाबत महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता. महायुती सरकारचा शपथविधी गुरुवार किंवा शुक्रवारी होण्याची शक्यता. 26 नोव्हेंबरपर्यंत शपथविधी उरकणं अनिवार्य नसल्याचा घटनातज्ञांचा निर्वाळा. भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर ठरणार मुख्यमंत्री. भाजपसोबत जाणं ही चूक. शिवतीर्थावरील बैठकीत मनसेच्या पराभूत उमेदवारांची राज ठाकरेंसमोर नाराजी. ईव्हीएम बाबतचंही प्रश्नचिन्ह उपस्थित. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचं संबोधन. नव्या विचारांना, नव्या खासदारांना बोलण्याची संधी देण्याचं आवाहन. गदारोळ करणाऱ्या विरोधकांवरही टीकास्त्र. निवडणूक पार पडताच गोकुळचा दूध उत्पादकांना धक्का. गाईच्या दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात. गोकुळ आता 30 रुपये लिटरनं खरेदी करणार गाईचं दूध. पर्थ कसोटीत भारताची विजयाकडे वाटचाल. ऑस्ट्रेलियाचे 7 फलंदाज माघारी. बुमराह आणि सिराजचे प्रत्येकी 3 बळी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.